श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावाया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारात अकलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत. तेची समर्थ श्री स्वामी. गत अध्यायाच्या अंती बाळपाले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्री जवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साकर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सन्निध पातले, अजन बाहू सुहासी वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने दाहून दृढ चरण धैर्येले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडती मिठी. ब्रह्मनंदन माये पोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांसी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळापावरचे प्रेम एशा कृतीने दाविले. त्या सभे एक जहागीरदार ते होते बिराड्यावर. स्वयंपाक करून तयार. म्हणती जाऊ दर्शना, म्हणती जाऊनी स्वामीसी. अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयासी. बाळापा तेव्हा चालले. या समही श्री समर्थ असती रूप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होया. मार्गावरून परतले, सत्वर बिराड्यावर आले. तेथे नैवेद्यार्पण केले. मग सारेले भोजन. नित्य प्रातकाळी उठवून षटकर महाती आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन. नित्य मध्यानी येता त्वादिध्या जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारणी. मागून या मद करी मग यावे बिराड्यावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळभा आदी करून सेवे करी भूतजन. त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी येसी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुतजन सेवेसी बाई मुख्य तेव्हा झाली. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होतापे. या कारणी आपसात भांडणी होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे व्यवस्था होतसे. हे बाळपाणी पाहुनी नाना युक्ती योजना मोडून टाकले भांडण. एक चित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस. बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली. रात्र दिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन. कागदाची फुट बेंबीतून ती पडली. पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोणी अकृतज्ञ बाळप्पासी यावे मरण. विष दिले कानुल्यातून पडले आज बाहेरी. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणी. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थासी. आपण सांगूनी बाळप्पासी शंकर पूजूनी वर जावे. तेशी आज्ञा तया प्रती. एके दिनी समर्थ करती परी. बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. पाहीच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा. जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करण हे उचित न करावे हेची सत्य. यावरी चिठ्ठी आली ही तर प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ती माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिते. ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टजीने. श्रीपाद भट्टे एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा देवी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिते समर्थासी. कुलदैवताच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्य मुख्य काय बोलत. कुलदैवताचे दर्शन नित्य बाळप्पा येत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी. समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी. दोन चिठ्ठी आली होऊन उभयतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भट्टची उचली सत्वरी. तेथे येथे येऊन चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. केसा दूर तया प्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत. द्वादशोध्याय गौडः. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्रीरस्तु. ओम शांति शांति शांति.